नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक कादंबरी या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 12 भागांपैकी 10वा भाग वाचतोय. आणि संधिकालमधील राधिका मनापासून हसली. त्याच्या अंगावर झुकली. ते निमंत्रण समजून त्याने उजव्या हाताने तिच्या पाठीला विळखा घातला. तिच्या उजव्या उरुजाला धीटपणे स्पर्श केला. अशा प्रौढ मोठ्या स्त्रीचे शरीर त्याने आजवर हाताळले नव्हते. तरीही त्या स्पर्शाच्या मृदुतेतील कठीणपणा त्याला जाणवला. एखाद्या नवथर पोरीचे उमलते उरोज हाताला लागावे तसे लागत होते. त्याचा दुसरा हातही अधिक धीटपणे राधिकेच्या छातीवर आला होता. राधिकेने विरोध केला नाही, बाजूलाही झाली नाही. स्थिर अचल होती. शंभू जे काय करील ते करू द्यायचं. त्याला घट्ट जवळ घेतलं. ओठावर ओठ टेकले. चुंबनाला तिने उत्कट प्रतिसाद दिला. राधिकेने त्याचे संपूर्ण मुख शोषून घेणारं प्रदीर्घ चुंबन घेतले. त्याचे हात तिच्या ब्लाऊजच्या बटनांशी खेळू लागले. तिने स्वतःच बटणे खोलली आणि त्याला मोकळीक दिली. सनदमधील एक सेक्सी प्रवास. एका अत्यंत रूपवान तरुणीकडे हात करून रुची ॲडचा मालक कपिल अडवाणी संदीपला म्हणाला, मीट धिस चार्मिंग लेडी, मिसेस नंदिता कृष्णन, माय डायरेक्टर अकाउंट्स. आणि मग दोघांचे हस्तांदोलन. अनोळखी स्त्रीचा असतो तसा तो हाताचा थंड स्पर्श नव्हता. नंदिताचे हस्तांदोलन दृढ होते, उबदार होते आणि काहीसे रेंगाळणारे होते. तिच्या सौंदर्याने तो दिपल्यासारखा. दोघांच्या संवादातून असा सुरू झालेला प्रवास एकेका पायरीने वर वर जात असतो. नंदिता एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर, खूप वयस्कर, पोट सुटलेला, टक्कल पडलेला आणि गंभीर असलेला. पण तुम्ही तर मला सुखद धक्का दिला संदीप. मीही तसं म्हणू शकेन. एवढ्या प्रसिद्ध ॲड एजन्सीची अकाउंट्स डायरेक्टर एवढी सुंदर आणि तरुण असेल. एवढ्या रॉकमधील त्या पार्टीत आलेली ड्रिंक्स, ग्लासला भिडलेला ग्लास, नंदिताचा त्याच्या हाताला झालेला निसटता स्पर्श. नंदिता, मी बोलण्यात आणि वागण्यात नॉनव्हेज असले तरी माझं खाणं शाकाहारी असतं. संदीप, मला तर त्या नॉनव्हेज वागण्याचा अद्याप पत्ताही लागला नाही. कपिल, तुला हिचं नॉनव्हेज बोलणं आणि वागणं अनुभवायचं आहे. नंदी, तू तो जोक सांग ना. नंदिताने एक सेक्सी जोक सराईतपणे संदीपच्या डोळ्याला डोळा भिडवून सांगितला आणि टाळीसाठी हात पुढे केला. संदीपचा हात तिच्या हातावर पडला आणि तिनं तो घट्ट दाबला. संदीपची गात्रे रोमांचित झाली. तो एलिजिबल बॅचलर आहे हे कळताच नंदिताच्या डोळ्यांची पाण्यातील मासोळीसारखी हालचाल झाली. 35 वर्षाची घटस्फोटिता नंदिता. कपिलच्या सांगण्यावरून संदीपच्या गाडीतून नंदिताला लिफ्ट. गाडीत ती त्याच्या शेजारीच बसलेली. तिच्या गालावर त्याच्या हाताची चापटी. तिनं त्याची बोटे तशीच दाबून धरलेली. गाडीतून तिला सोडताच तिचा लाडे आग्रह, चल ना वर, माझ्या हातची कॉफी घे आणि मग जा. मग त्या अपरात्री तिच्या बिल्डिंगच्या एकांत जिना चढताना नंदिताच्या हातात संदीपचा हात घट्ट गुंतलेला आणि पुढं असं अनेकदा घडत गेलं. नंदिताचं घर, नेपियन्सी रोड, मद्य, सोडा, स्नॅक्स, गुलामली टेप्स, निळसर साडी, मोकळे केस, संदीपला भिडून बसणं, तिच्या उघड्या गुबगुबीत देहाचा स्पर्श. माझ्यासारख्या स्त्रीला एकटं राहणं किती असह्य याची तुला कल्पना नाही. त्याच्या वृत्ती विलक्षण उत्तेजित झालेल्या. आणि असं मग अनेकदा. माहीमच्या खाडीतील जया शाम्या पेंटरबरोबर पळून जाते आणि शेवटी आगगाडीच्या रेल्वे डब्यात 2 रुपयांवर कुणाबरोबर पण झोपते. त्यापेक्षा हे सनदमधलं काही वेगळं आहे.
माहीमच्या खाडीत तो सरजू म्हणतो, इथली साली औलादच हरामी, छिनार, चोर, भांचोर, सगळ्यांचं आंड कापून टाकलं पाहिजे, बोकडाचं कापतात तसं. आहे असं म्हणण्याची कोणाची हिंमत त्या कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनच्या मॅनेजिंग डिरेक्टरला आणि त्या सगळ्याच आयझव्या गोतावळ्याला? कर्णिकांचा भाषा संवाद. भाषा हेच माणसाचे बव्हंशी व्यक्तिमत्व असते. त्याच्या संवेदन, भावना, विचार तो आपल्या भाषेतून व्यक्त करीत असतो. त्याच्या भाषेवरून त्याचा धर्म, वर्ण, वर्ग, समाज बहुधा समजत असेल. त्याची गरिबी, श्रीमंती, त्याची शैक्षणिक पातळी किंबहुना त्याची अवघी संस्कृती त्याच्या भाषेतून व्यक्त होत असते. साहित्यकृतीतील व्यक्तिरेखा म्हणजे भाषेने निर्माण केलेल्या पेपर बिंग असतात. त्यांचं सर्वस्वी प्राण म्हणजे भाषाच असते. कधी कथेचा निवेदक त्याच्या भाषेतून त्यांच्याबद्दल बोलत असतो, तर कधी ही पेपर बिंग्स स्वतःच बोलत असतात. त्यातून त्यांचे अंतर्बाह्य व्यक्तिमत्व व्यक्त होत असते. या दोन्ही गोष्टींसाठी लेखकाच्या भाषा अनुगामी प्रतिभेमध्ये त्या पेपर बिंगशी संवाद साधण्यासाठी भाषिक सर्जक निर्माण क्षमता असावी लागते. ही विविध पेपर बिंगनुसार विविधांगी, विविधरूपी भाषिक सर्जक निर्माण क्षमता लेखकाजवळ कुठून येत असते? मर्ढेकरांनी याचा संबंध लेखकाच्या आत्मिक अनुभवांशी जोडला आहे. त्यालाच त्यांनी लेखनपूर्व आत्मनिष्ठा असे म्हटले आहे. सृजनशील प्रतिभावंतांच्या संदर्भात ही लेखनगर्भ आत्मनिष्ठतेत परावर्तित होत असते. कर्णिकांच्या कादंबऱ्यातील लक्षणीय व्यक्तिरेखांबद्दल त्यांचा जो भाषा संवाद जुळला आहे, त्याचा संबंध वरील भाषाविषयक विवेचनाशी जोडता यावा. त्यांच्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, अनेक सामाजिक सांस्कृतिक स्तरांवरील लहान थोर माणसांचा स्नेहशील मित्र, संवेदनशील लेखक, सांस्कृतिक संस्थांतील कार्यकर्ता, प्रवक्ता, शासकीय संपर्क अधिकारी अशा अनेक भूमिकांतून वावरताना अनेकविध अनुभव घेता घेता अनेक भाषा बोलींशी त्यांचा संपर्क होत आला आहे. घरादारात बोलली जाणारी मराठी, शाळा कॉलेजात कानावर पडणारी मराठी, साहित्यकृतीतील सर्जक काव्यात्म मराठी, त्याचबरोबर कोकण परिसरातील मालवणी बोली, महार बोली, त्यांचीच विद्रोही बोली, झोपडपट्टीतील कोकणी, कोळी, कोंगाटी, मुसलमानी, उर्दू, मराठी, ग्रामीण अशी एक मिश्र बोली, तेथील टवाळखोर बोली, गिरणगावातील गुंड तरुणांची बोली, कामगार पुढारी बोली, शासकीय कार्यालयातील हिंदीचा दिमाग, स्टायलिश इंग्लिश, त्याचबरोबर भ्रमिष्ठांचे कल्पना, सर्जन, म्हणी, पदे, लोकगीते अशा अनेकविध भाषा बोलींशी त्यांचा झालेला लेखनपूर्व संपर्क आणि त्यातून अनेक भाषा बोलींशी त्यांचा जुळलेला भाषा संवाद त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये उतरला आहे. हा संवाद व्यक्तिरेखांबद्दल बोलत असतो, सांगत असतो, सुचवित असतो आणि विविध भाषा बोलींच्या रूपाचाही अनुभव देत असतो. थोली सून खय म्हणून विचारित होतास तुम्ही मगाशी. आता ऐका. थोली सून आज 6 महिने झाले मायराक जाऊन बसलिया. येवक राजी नाही, कारण म्हणशान तर घोवाचा. घो नीट वागत नाही. खोतानो सांगाक सरम वाटतं. 60 माचं नाव आमच्या गंगारामनं धुळीत घातलं. ते का उणगेपणा होय. हेचे गुण चौकट म्हणताना बायको मायराक जाऊन बसली. ही साटम बाबांची मालवणी कौटुंबिक तक्रार. ठावक नाही भोसडीच्या खोताचा स्वभाव. आग खातय नि आग गिळीत. असलो यो वामन. त्याच्याबद्दल नको. तो गजाली झपवलंच तर. असा महार रुंड्याचा मालवणी मिश्रित महार बोलीतला बाबी खोतावरचा विश्वास. गोपीगत राजागत खोत बसलो हा चौरंगावर. तिथे रान तेका नाव घालता. देवकी गेली मसनात. तिच्या मांगराक लागली चूल. तो पेटलो वदवदून. धावा रे धावा. देवकीच्या मांगराक आग लागली. बाबी खोत धाव मारा. देवकी जळून मेली. तिची राखुंडी झाली. आता खोताचं लगीन लावा.
वाजवा रे वाजवा, ताशे वाजवा, ढोल वाजवा, मोर्शिंग वाजवा. भटा, मन मन मंगलाष्टका, मन शुभमंगळ सावधान. मालवणी मिश्रित महारी बोलीत भ्रमिष्ट रुमड्या महारानं व्यक्त केलेली बाबी खोतावरचा उपहास गर्भ अविश्वास. तायबाय, तुमचे उपकार. या महारवाड्यात तुम्ही येतात असं काय म्हाका वाटलेलं नाही. रामेसरान तुमका औक्षवंत करूच जा. तुम्ही येताच नाही तर कठीण प्रसंग होतो. अशी ही शिवनाक महाराची महार बोलीतील बामण डॉक्टर बाईबद्दलची कृतज्ञता. रे तुम्ही निवांत शाळेत जावा. तिला रातसान नीज नाही, तिका निघती लखनी लिहा. अशी ही शिवनाक महाराची मुलांच्या शाळेची आणि आदी बाळंतीण नावं घालोक होया अशी त्याच्या धुरपती या बाळंतीण बायकोची महारी बोलीते. मागे ये काय का आवाज है? माँ, विमान क्या गे? हाँ वोच. अभी इधर दररोज मिलेंगे देखने को हवाई जहाज. मागे सन वर्ली को अच्छा था. इधर देख, आदमी लोग सामने सामने संडास करते हैं. साला तेरे को भी शर्म नहीं आती देखने को? उर्दू मराठी मिश्रित कोकणी मुसलमानी भाषेतील अब्बास रुकिना या मायलेखाच्या संभाषणातील माहीमच्या खाडीचे नवलाईचे रूप. चला आपण फ्रेंडशिप लय मानतो. हराम लवंडी, गांडू पोरं, चिनाल, प्रत्येक होलमंदी मुंगी असते. असली इथल्या तरुण पोरांच्या गँगची भाषा असते. या खाडीला राणबाजीचा शाप आहे. इथल्या बायका सगळ्यात छिनाल निघाल्या. मी दर्यावर गेलो म्हणजे बाईवर कधी ठेवू नये विश्वास. अरे खुद्द माझी बायको भर दुपारी दिराबरोबर झोपू लागली. सरजू कोळ्याचे मराठी बोलभाषेला बरेचशा जवळच्या कोळी भाषेतला या खाडीला मिळालेला शाप. मी धावते पाण्याची वाट. चल बाई, तुम्ही कधी आला इथं राहायला? काय सांगू माझे बहिणी तुला. जया घरातून पळून गेली. ग्रामीण भाषेतून नवख्या सखीनाला आपलेपणा दाखवणारी आणि आपले दुःखही व्यक्त करणारी या खाडीतील ही गंगा. हमारा मकान नहीं तोडना, हमें बेघर नहीं करना, मांग हमारी एक ही कमरा. मोर्चेवाल्यांच्या हिंदी घोषणा इथे अधूनमधून होतच असतात. इथं 10वा भाग थांबवतोय. धन्यवाद.